कळत नाही तुकोबा म्हणतात धर्म तो न कळे तो धर्म न काय झाकेले. अरे काय बाबांनो तुम्हाला धर्म कळतोय का? हे धर्म कळतो का? धर्म 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 हाच खरा आहे. संतांचं प्रमाण घेऊन धर्म आचरण करा, अन्यथा तुम्हाला धर्म कळणार. धर्म आचरी जे दया लागे चिनले साधक साधिता साधक चिनले साधन साधिता भावी धर्म आचरी जे दया लागे साधक सिनले संत सिनले धर्माचं आचरण करण्याकरता. दादांनो मावशांना एक प्रश्न विचारतो तुम्हाला मी. असा प्रश्न विचारतोय, आपल्याला वेळ फार कमी आहे तरी देखील. शिवाजी राजांनी ऐका, छत्रपती शिवाजी राजांनी जो अवलंब केला तो धर्म का अधर्म? सांगा बरं. धर्म का अधर्म? हा धर्म. धर्माचे रक्षण करणे पाखंडी खंडन. तुकोबांना माहिती आहे धर्म काय अधर्म काय. आता मला वाटत नाही आता कलियुगामध्ये आपल्या संप्रत युगामध्ये आता कोणाला धर्म कळतो. आपलं कीर्तन ऐकायचं, ऐकलं तर ऐकलं, निघायचं. टाइमपास नाही दादांनो, टाइमपास नाही. कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अद्वैत भजने अखंड स्मरणे वाजवी कर टाळी. अशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांचं प्रमाण आहे तुमच्या आचरणात आलं पाहिजे, अन्यथा कितीही वर्ष प्रवचन करा काय फायदा नाही बरं का. मी एका गावात गेलो होतो, गावामध्ये कीर्तनला एक माणूस भेटला तुमच्यासारखा होता. पण दादा तुमच्यासारखा म्हणजे महाराज आमच्याकडे जेवायला झाला. म्हणजे सर गेलो, दोन भाऊ इकडं बाजूत इकडं, दोघं भाऊ शेजारी म्हणून भेट नाही पावसारी. मला म्हणले मी रामायण ऐकतो. किती वर्ष? 40 वर्ष रामायण. कोण सांगतंय? ज्यांच्या घरी मी जेवायला गेलो ते सांगतायत 40 वर्ष रामायण ऐकतोय. रामायण आता बरं झालं, आता अखंड भारत देश किती आनंदात आहे हो, किती आनंदात आहे. आम्हाला काय माहिती नाही, पण प्रभू रामचंद्र आता अधिष्ठानावरती येणार आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्र अधिष्ठानावर आले की आपण सुखी झाले. राम राज काय उने आम्हासी झाले राम राज काय उने झाले राम राज काय उने आम्हासी झाले राम राज काय उने आम्हा धरणीधर पिक काय ओळल्या मैत्री धरणीधरी पिक काय ओळल्या धरणीधर पिक गाय ओळल्या मैत्री धरणीधरी पिक गाय ओळल्या किती गोड आहे ना गोड. हा म्हणता का म्हणता का म्हणता एकदा एकदा म्हणा की अरे प्रभू रामचंद्र आता 22 तारखेला येणार आहेत ना अधिष्ठानावरती, आणि एकदा राम प्रभू आले ना कोरोना पळणार, कोरोनाला हरवणार नाही, कोरोना संपला. आपण फक्त आपली जिद्द सोडायची नाही, आपलं प्रामाणिक मत मांडायचं. आणि म्हणून सर्वांनी एकदा म्हणा बरं, म्हणूया आपण सर्वांनी. हा वाढवतो फक्त आता झाले राम राज्य काय उने आम्हासी झाले राम राज्य काय उने आम्हासी धरणी धरी पिक गाय वळाल्या म्हैशी Oh!
धन्यवाद. किती गोड आहे. प्रभूचं भजन केलेला आनंद होतो बरं का, आनंद होतो. मन प्रसन्न झाला की भगवान परमात्मा आपल्या हृदयात येत असतो बरं का, येत असतो. म्हणून हृदय प्रसन्न ठेवायचं बरं का, हृदय प्रसन्न ठेवायचं. आपण शिवाजी राजा सांगतो, शिवाजी राजाने अवलंबला धर्म, म्हणून धर्माचे रक्षण करणे पाखंडी खंडन. तुकोबरा म्हणतात, देवा हे पांडुरंगा, अरे मी काय अधर्म केला बरं का. धर्म म्हटलं की अधर्म आला नाही का, पुण्य म्हटलं की पाप आलंच आलं नाही का, बरोबर आहे ना. खरं म्हणलं की खोटं आलंच, सत्य म्हणलं की असत्य, बरोबर आहे ना. आणि म्हणून ऐका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे. संत इथं आहे तिथे विवेक आहे का. तुकोबरा आहे कधी रागवली नाही हो, कधी रागवली नाही हो. तुकोबरा कधी रागवली नाही, पण आज तुकोबरा रागवतात, तुकोबरा रागवतात. आणि विश्वाच्या बापाला पंढरीश परमात्म्याला काय म्हणतात, ए पांडुरंगा का रागवले, का रागवले. ऐका ना, तुकोबरा म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर, करा विचार कोणाशी. मग तुकोबरा आज रागवतात, पण कोणावर, तुमच्यावर नाही, माझ्यावर नाही, यांच्यावर नाही, यांच्यावर नाही, विश्वाच्या बापावर रागवतात. का रागवतात, कशाला रागवतात. संत रागवत नाहीत. ऐका ना, माझ्या ज्ञानोबारांनी समाजाला प्रबोधन करताना, ज्ञानेश्वरी लिहित असताना काय म्हणतात ज्ञानोबाराया, ऐका, अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे. ऐका ना, ऐका ना मावशानो, ऐका ना दादानो, परी पौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञाची समाधी, द्यावया अवधान हे माझी विनवणी सलगीची. कोण म्हणते ज्ञानोबराया, काय मोठे विद्वान पंडित ज्ञानी ज्ञानोबराया, तरी देखील नतमस्तक. हे संतांचं वाङ्मय आहे. काजे लळियांचे लळे सरती, का मनोथांचे मनोथ पूर्ण होती, जरी का मोहळे श्रीमंत होती तुम्हायचे. तुमच्यासारखे श्रोते ऐकणे असतील ना, निव्वळ बघत असं होय. हे मावशी कसं पैसे झालं, चांगलं पाहिजे ना, पैसे झाले ना गोडे. तुलाच विचारू तुम्ही, हा तुला काय मग अशी नाचल्या पोरी हरिपाठामध्ये, वा आनंद होतो, आनंद आहे. असं नाचलं पाहिजे. अरे आपला धर्म कळला पाहिजे, आपलं प्रांगण कळलं पाहिजे. हे कशा करताय, कशा करताय, लोकांकरताय. हा म्हणलं, जेथे देव असे उभा तेथे समचरणाची शोभा. तिथे देव आहे ना, तिथे समचरणाची शोभा आहे ना. घरात काय करा तुम्ही, घरात काय करा, जास्तीत जास्त टीव्ही,
जीव रंगला. हे ना आता हसा लागले, आता कळतंय आई कुठं काय करते. अरे या सिरियल पाहताय नका पाहू. आई कुठं काय करते. आणि आपण त्या मालिका पाहतोय, आपण काय करतोय. तुझ्यात जीव रंगला काय करतोय. मालिका पाहून तुम्ही खड्ड्यात जाणार, तुमच्या जीवनाला अर्थ राहणार नाही. म्हणून मुलींना इकडं आणा आणि मुलींनी जर इकडं आल्या ना तर भारत देश एक नंबर. भारत देश एक नंबर. भारत देशाचा हात कोण धरू शकत नाही, कारण जगाच्या पाठीवर आज भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. मी काय सांगतो, धर्म कळला पाहिजे. दोघं भाऊ झालं होतं आपलं कीर्तन, दोघं भाऊ. हा तर मला अर्ध ठेवलं महाराजानं. म्हटलं बाबा तुम्ही रामाने 40 वर्ष. हो म्हणजे 40 वर्ष. किती भाऊ म्हणजे दोघंच. दुसरा भाऊ बाजूचा आहे ना, बोलवा जेवायला. नाही महाराज त्याचं तोंड पाहत नाही मी. कुणाचं बाबाचं. कुठल्या भावाचं. सख्या भावाचं तोंड पाहत नाही. हो म्हणलं बाबा तुम्ही 40 वर्ष रामायण ऐकलं. म्हणे हो. रामायणामध्ये रामप्रभू वनवासाला गेले आणि कोण राहिलं. भरत. कुठं. अयोध्येमध्ये. भरत राहिल्यानंतर भरताला लगेच खुर्ची पकडली का. नाही खुर्ची पकडली नाही. बाजूला झाले. माझा भाऊ माझा राम जोपर्यंत येत नाही सिंहासनावर बसायला तोपर्यंत मी त्या सिंहासनाला पाय लावणार नाही. याचं नाव आहे रामायण. विठाला विठाला रामायणामध्ये धर्म सांगतायत. आणि म्हणून लक्ष्मण गेला कोणाबरोबर. रामप्रभू बरोबर. लक्ष्मणाचं नवीन लग्न झालं होतं. नवीन 4 दिवसापूर्वी लग्न झालं होतं. अंगाची हळद निघाली नव्हती. प्रभू रामचंद्र निघाले. पण लक्ष्मणाची पत्नी काय नाव तिचं. उर्मिला. हा शाबास. मावशीला माहिती आहे उर्मिले. मी निघालोय. कुठं. मुंबईला नाही. कुठं. वनवासाला. किती वर्ष. 2 वर्ष 14 वर्ष. कोण आहे संगाती. सीतामाई. कोण आहे संगाती. प्रभू रामचंद्र. मला सांगा आज जर आपण त्या ठिकाणी असतो, त्या उर्मिलेच्या जागेवर आपण काय केलं असतं. अरे लग्न केलं काय. हळद निघाली नाही. कुठे निघालास. पण धर्म म्हणतात. रामायणामध्ये धर्म चालतो आणि महाभारतामध्ये अधर्म घडला. आणि म्हणून अधर्म महाभारतात घडतोय आणि रामायणामध्ये धर्म घडतोय. आज प्रभू रामचंद्र आपल्या शासनावरती येऊन बसणार आहेत बऱ्याच वर्षानं. काय. उजळले भाग्याता 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 उजळले भाग्य. आता अवघी चिंता वाढली. आता आपली चिंता संपणार आहे. चिंता करू नका. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असो. अशा प्रकारे आज धर्म रामायण, अधर्म महाभारत.
कळतंय ना? महाभारतामध्ये काय झालं? 5 पांडव 100 कौरव. हे मी का सांगतोय? धर्म कळला पाहिजे. हे का सांगतोय? त्याचं कारण आहे. तुकोबाराचा देवा महाभारतामध्ये अधर्म घडला. मी वाचलं, महाभारत वाचलं, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी वाचली नाही का, रामायण वाचलं. पाहुणी हा ग्रंथ कराव्या, ग्रंथ पाहावं, कीर्तन करावं. अन्यथा उगाच आपल्या काहीतरी बाता मारायच्या नाहीत. बाता मारणं शोभा देत नाही, वाच्याला शीन होतो. म्हणून दादांनो नीट ऐका. तुकोबार म्हणले मी सांप्रतिकामध्ये कलियुगामध्ये जन्माला आलो, अवतार घेतला. अवतार घेतला कशा करता? कशा करता? तुमचा आणि माझा उद्धार करण्याकरता. तुम्हाला आणि मला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याकरता. अंधाराकडून, हे बघा प्रकाश आहे, इथं प्रकाश आहे. प्रकाश पडल्यानंतर तोंड दिसतंय ना. म्हणून अंधाराकडून प्रकाशाकडे मार्ग दाखवण्याकरता आम्ही आलो. देवा देवा या समाजाकडे पाहिलं मी, समाजाकडे पाहिलं आणि समाजाकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं समाज मरगळले आहे. समाजामध्ये ताकद राही नाही, समाजामध्ये एकता राही नाही. समाज दुभंगला आहे, समाज दुःखी आहे. समाज दुःखी असल्या कारणानं माझ्या संसाराचं मी वाटोळ केलं. संसाराच्या नावे घालवली वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता धर्म पुण्य तुकोबारांचा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. काय केला? धर्म केला. हरी भजन हे देवा. हे मी माझं अहो तुकोबारांची शेती किती होती माहिती आहे? शेती तुकोबारा कुणबी 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 तुकोबारांची 400 एकर जमीन. 400 एकर 400 एकर. हे प्रांगण किती किती असले? किती असले? साडे बाबा किती असले? 2 एकर ना. 2 एकर हे प्रांगण आहे सर्व. तुकोबारांची 400 एकर जमीन. मोठ्या भाऊ निघून गेले, संन्यासी झाले मोठे भाऊ. काय नाव त्यांचं? तुकोबारांच्या मोठ्या भावाचं नाव काय? हा हा कोण? सावजी. सावजी बरोबर आहे. कोणी झालं मावशी? तुम्ही सावजी. आणि लहाने भाऊ? लहाने भाऊ कान्होबा आहे ना. आणि तुकोबा लहान मोठा भाऊ घेऊन गेला. 2 भावाकी राहिले. तुकोबा वेडे झाले. तुकोबा भजन करतात, रात्रंदिवस भजन करतात. तुकोबा वेडे झाले आणि वेडे झाल्यानंतर तुकोबाराया भजन करू लागले. लोक कीर्तनला येऊ लागली. आणि कान्होबा म्हणले दादा तुम्ही भजन करताय, तुम्ही आपली शेतीची वाटणी करा, वाटणी करा. तुकोबा म्हणले तुला सर्व्हिस आहे, मला काय नको. कोण म्हणतोय? तुकोबा. मला काय नको घेऊ ना. नाही नाही नाही, बाप हिस्सा दोघांची वाटणी झाली पाहिजे. 200 एकर तुम्हाला, 200 एकर मला. तुकोबारा 200 एकरची 7-12 7-12 नाही का, 8-7-12 गावचं आहे ना, उतारे असतात ना. तुकोबारांच्या हातात दिली 7-12 उतारे दिलं. दादा हे तुमचं तुम्ही घ्या. तुकोबाराने हातात घेतलं. हातात घेतलं 7-12 उतारा घेतला. हातात उतार किती एकर? 200 एकर. हातात घेतलं. असेच उठले आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. काय केलं? इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. किती? 200 एकर. आपण तिचवर भावाला सोडतो का? अरे मारा मारा खून खून करतो आपण. भावाला सोडत नाही. इंद्रायणीच्या डोहात बुडवलं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य. अरे जाळून संसार बैसलो अंगणी. संसार जाळला, काडी लावली, अंगणात बसलो. आणि काय केलं? काय केलं देवा? तुझा गाथा लिहिला, तुझा अभंग लिहिलं. आणि ते अभंग या धर्म मारतानाही पाण्यात बुडवलं. तुकोबारांचे अभंग पाण्यात बुडवले. तुकोबारा इंद्रायणीच्या डोहात गेले. तुकोबारा इंद्रायणीच्या डोहात गेले. तुकोबारांच्या डोळ्यातून पाणी आलं. कधी तुकोबारांची पत्नी तुकोबारांना नीट बोलत नव्हती. तुकोबारांच्या पत्नीला कळलं तुकोबारांची अभंगाची गाथा पाण्यात बुडवली. तुकोबारांची पत्नी धाय मोकून आली. महाराज
महाराज महाराज इंद्राणीच्या पाण्यात उडी घातली. इंद्राणीच्या पाण्यात उडी घालून तुकोबरांचं पाय धरलं. कुणी? जिजाबाई साहेबांनी पाय धरलं. महाराज महाराज तुमचं सत्य आहे ना, तुम्ही धर्माची नीती सांगितली ना, तुमचं बुडणार नाही. सत्य बुडत नाही बरं का, सत्य बुडणार नाही, सत्य उभवणार. पण तुम्ही दम काढा, तुम्ही काही चिंता करू नका. ही सांगणारी पत्नी आहे. कुणाला? तुकोबरांना. तुकोबरांना माहिती होतं, पण तुकोबरांना सांगण्याकरता पत्नी आली. काय चिंता करू नका, तुमचं जर खरं असेल तर खरं वरती येणार आहे, बुडणार नाही. तुकोबरा पांडुरंगाच्या समोर गेले. पांडुरंगा, अरे मी गाथा लिहिली, धर्म केला का अधर्म केला मला माहित नाही, पाप केलं का पुण्य केलं मला माहित नाही, पण या धर्म मार्तंडाने, वेदांती शास्त्री पंडित दर्शग्रंथी या धर्म मार्तंडाने माझी गाथा पाण्यात बुडवली. देवा सांग, धर्म केला का अधर्म केला? तू सांग. अभंगाचं पहिलं चरण. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू धर्माची